एकदम फर्स्ट क्लास टॉप आहे बघा. घ्या. हा फक्त किती रुपयाला असेल? 150 रुपयाला. 150ला एक. एकदम फर्स्ट क्लास क्वालिटी. हा कितीला आहे? हा 75 रुपये. ठीक आहे ताई? हा बोला ताई. फक्त 150 रुपये. क्वालिटी बघा ताई एकदम फर्स्ट क्लास. रस्ते का माल सस्ते में एकदम. हा तो एकदम वंटाच आहे बघा. हा का? हा घालून बघा ना पैसे बघा. हा बघितलं बघा कसं वाटतं? एकदम भारी वाटतं की नाही? फक्त 200 रुपये. हा 200 रुपये. अहो ताई क्वालिटी बघा. अशी क्वालिटी दुकानात नाही भेटेल तुम्हाला. भारी क्वालिटी बघा. मी लावून तर बघा. हो कसा दिसतोय? हा बघा भारी दिसतो. बघा बघा भारी दिसतो. देऊ का? पण हा बघा. हा किती उशीर झाला अजून आणि आला नाही? कुठं बोंबलत फिरतो काय माहिती? अहो तो येईल आता. कसला येतो कसला काय? कुठं तरी वर तोंड करून फिरत असं बोंबलत येलो बाबा तो. तुम्ही जरा शांत बसा. हा बापाला शांत करा. घ्या तोंडावर घाला डोक्यात. कुठल्या तरी कामामुळे अडकला असेल. कसलंय काय मग कसलंय काय सांगायला लागले? टपोरे बोरायच्यावर बोंबलत फिरत असेल तोंड करून काय नाही. का रे एवढा उशीर लागला? आणि पैसे दिले का त्या बाईनी? हा ते पैसे दिले. आता इन्व्हेस्ट दिले. होय म्हटली की उरलेले देते उद्या. किती आता ताई? किती वर्ष झाले रे? दुकानावर होतो. पैसे हो दे मला. बाबा साहेब काय पैसे दे. बापाचे हात थरथर कापायला लागलेत रे. दे. हो इकडे द्या. दिवसभराची कमाई आहे माझ्या. एक दिवस दारू नाही पेले की काही जीव जायला लागला होय तुमचा? हा हो बापाला उलट बोलतोस? कुठं उलट? बाबा साहेब काय पैसे द्यायला सांग त्याला. अरे दे पैसे लवकर. आणि इकडे पैसे प्रेमानं सांगायला कळत नाही. माझल्या सारे प्रेमानं सांगितलेलं दिलं असतं एवढा तमाशा कशाला उठतोय? यायला माझल्या काय राहणार? एवढा उदास काय बसलाय? नाही रे बाबा. काय झालंय काय तुला? काय एवढं शांत काय? झालं काही नाही. जाऊ दे ना. मग अरे सांग की बाबा काय झालंय? अरे तू बोलला तर कळेल ना आम्हाला. अरे काही नाही रे. काल रात्री घरात थोडी नेहमीच तरी बाबांसमोर काहीतरी किरकिरी झाली. त्याच्यामुळे थोडा ऐकणार राव शेखर. अरे तुला तर बोललो होतो ना. अरे मला ना त्या ऍक्टिंगचा क्लास लावायचा राव. अरे यार ऍक्टिंग बिक्टिंग आम्हाला काही कळत नाही राव. यातलं काय विचारू नको. मला पण नाही माहिती. अरे ते असतात ना असे भारीवाले ऍक्टिंग क्लासेस एकदम जलवा. कसं लावायचं त्याला मला. तुला माझं स्वप्न माहिती की राव असं काय करतो. अरे हो पण त्याच्यात आम्हाला काय माहित नाही बाबा. आम्ही काय यातली मदत करू शकत नाही तुला. अरे तुम्ही फक्त हो म्हणतो. तुम्ही मला नाही मदत करतो म्हणून मी सगळं करतो ना. तुम्ही फक्त माझ्या बरोबर राहिले. बरं ठीक आहे करतो मदत. हा तुला वेळ आली की सांगतो. कसं आहे काय तुला सांगतो ना. वेळ आली की बरोबर सांगतो सगळं. काय सांगशील बाबा? मला असं काहीतरी सांगा आम्हाला. मी चौकशी करतो आणि तुला सांगतो. उद्यापर्यंत सांगतो. हा, हा, ठीक आहे. चल बाकी काय म्हणतो? बाकी काय नाही जातो आता जरा उशीर बाबा झालाय. उशीर झाले. हा डॉक्टर घ्या बाबा माझं ते. अरे सावकाश जाऊ का? हा, चल बाय बाय. चल बाय. हा जजल. हा ते पुण्यामध्ये ऍक्टिंगचे क्लासेस कुठे कुठे त्याची माहिती मिळेल काय? बस हा मिळेल ना. हा 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 पाठवा ना मला. हा हा याच नंबरवर पाठवा. हा हा थँक्यू बरं का. हा थँक्यू हा तुझ्या आवडीचा मेसेज येतो नाही का? डिस्प्ले कुठलाय? झाले का कसं करायचं?
हॅलो, हा कोण बोलते? मी फोन केलेला. हा बरोबर. अच्छा, ऍक्टिंगचा क्लास. हा मला यायचंय ना. पण कुठे येऊ? हा ते बिबट, हा माहिती आहे मला. हा तिकडं मंदिर आहे. हा त्याच्या माग का? अच्छा, हा येतो. एक 2 तास येऊ का? चालेल. हा येतो. 2 तासात येतो. हा मंदिराच्या मागे. हा आलो की फोन करतो. चालेल. हा थँक्यू मॅडम. हा थँक्यू. अरे लय भारी, 1 नंबर जायचा. हा शेखर, हा थांब. अरे कसं आहे? कुठे तू काय? अरे ऐक ना. अरे ते परवा नाही का तुला बोललो होतो, आठवते का? कशाचं? ते ऍक्टिंगच्या क्लासचं. हा अरे ते मला जॉईन करायचं. कर ना मग. अरे पण जरा एक प्रॉब्लेम आहे रे. काय आलं? त्याला राव 40,000 रुपये पाहिजे. काय? 40,000? एवढे पैसे नाही राव आमच्याकडे. बघा ना काय होतंय का राव. एवढे पैसे, माझी घरची परिस्थिती तुला माहिती की आता. जर 5 मिनिटं ना. हा ठीक आहे. थांब जरा 1 मिनिट. काय हा थांब, मी बोलतो जरा, तुम्ही काय ते बघा. आलो मी जरा. हा हॅलो. हा बोल. काय करायचं बोला. देईल का नाही गॅरंटी नाही. तुझी गॅरंटी नाही, पैसे गेले येणार. मित्र आहे पण आपला, करावं लागेल. काय म्हणतो? एवढे किती? 5 माझ्याकडे पण झाडून 5,000 नाही. 10,000 देऊ. 10,000 देऊ, बाकीचं करायचं नाही. ए आण्या, हा इकडे. हा करतो थांब जरा करतो. हे बघ भाऊ, 5,000 रुपये मदत करू आम्ही तुला. हा, याच्यापेक्षा जास्त नाही करू शकतो. तुम्ही 10 दिले तर वरचे 30 कुठं गोळा करणार? बघ तुला लागत असेल तर दे, नाहीतर मग जाऊ. त्यापेक्षा जास्त देतो. बरं ठीक आहे. ते तेवढं ऐकू. ₹10,000. ठीक आहे. थँक्यू रे. चांगलं कर. हां थँक्यू. बाय. ओके, तर केव्हापासून तुम्ही जॉईन करताय ऍक्टिंग क्लास? मॅम तुमचा क्लास आठवड्यातून किती दिवस असतो? आमचा क्लास आठवड्यातून 2 दिवस असेल, सॅटर्डे आणि संडे. अच्छा, सॅटर्डे आणि संडे. आणि टायमिंग? टायमिंग असेल सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी असेल 6 ते 8. 10 ते 12. मॅम ते फीचं? फीज आहे आपली 40,000 रुपये. 40,000? मॅडम एवढे जरा अवघड आहे. काही हरकत नाही. आपला 4 महिन्यांचा क्लास असतो. तुम्ही प्रत्येक महिन्याला इन्स्टॉलमेंटवर पे करू शकता. तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये देऊ शकता. आता किती पैसे भरणार आहात तुम्ही? मॅम आत्ता मी 10,000 रुपये भरतो, हं. पण ते पुढचे 30,000 रुपये जरा अवघड आहे, नाही जमणार भरायला. नाही, मग असं होऊ शकणार नाही ना. 10,000 रुपयामध्ये क्लास होऊ शकत नाही. मॅम असं नाही नका ना म्हणू. मला खरंच तुमच्याकडे ऍक्टिंग शिकायची हो. मला द्या ना तुमच्या क्लासमध्ये ऍडमिशन. मी सांगितलं ना तुला की 10,000 मध्ये क्लास होऊ शकत नाही. 10,000 मध्ये काहीच होऊ शकत नाही. मॅडम असं लगेच नाही नका ना म्हणू. मॅडम मी तुम्हाला खरंच विनंती करतोय, मॅडम प्लीज मला द्या ना ऍडमिशन. मॅडम तुमच्या पाया पडतो वाटल्यास, असं नका अरे पण अरे काय करतोस तू? मॅडम नाही, तुम्ही 10. अरे उठ, माझे पाय सोड. नाही. पाय सोड रे. अरे उठ. तुम्ही 10,000. अरे उठ. मॅडम मॅडम उठ. 10,000 मध्ये जेवढं होईल तेवढं मला शिकवा बरं, प्लीज. ठीक आहे, तू उठ. नाही आधी अरे ऍडमिशन दिली म्हणून सांगा. हो, असं तू नाही. उठ. हा हो. थँक्यू तेव्हा मॅम. 10,000 मध्ये तुला एकच महिना क्लास जॉईन करते. हा ठीक आहे मॅडम, चालेल. मॅम ते सर्टिफिकेट द्या ना. बरं ठीक आहे. मॅम खरंच थँक्यू मॅम. खरंच शिकायची तुमच्याकडे ऍक्टिंग. तात्याराव समोरून चालून आले आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि तात्यारावांनी मला आशीर्वाद दिला, चिरंजीव हो. म्हणलं तात्याराव माफ करा, पण तुमच्या या आज्ञेचं पालन माझ्याकडून होईल असं मला काय वाटत नाही. त्यावर तात्याराव सावरकर म्हणाले, वेडायस नथुराम वेडायस, मी तुला
शतायुषी हो असं नाही म्हणालो, मी तुला चिरंजीव हो असं म्हणालो. आणि ज्या क्षणी तू पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले त्या क्षणी तू चिरंजीव झालायस. खरं होतं ते वाक्य. खर तर तात्याराव सावरकरांकडे प्रश्न नाहीच आहे, त्यांच्याकडे फक्त एक उत्तर. त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेद आणि उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे भेद. गुड अनिल, खूप छान. अरे खूप चांगला ऍक्टर आहेस तू. अशीच मेहनत घे आणि पुढे जा. हो मॅम, अनिल खूप चांगला ऍक्टर आहे. अरे तुला एखाद्या चान्स भेटला ना त्याला मागेल का? याला चान्स भेटला ना हा आपल्याला ध्यानात सुद्धा नाही ठेवणार, विसरून जाईल हा आपल्याला. असं काही होणार नाहीये मॅडम, उगाच खिचते बरं का, म्हणजे असं काही नाहीये. बघू माणसाला एकदा पैसा दिसायला लागला ना फक्त पैसाच दिसतो, दुसरं काही दिसत नाही. समजलं? अरे बाबा असं नाही होणार आहे काही. लिहून घे. बरं ठीक आहे, चला आता क्लासमध्ये लक्ष द्या. अरे एक दोन दिवसात पुण्यामध्ये एका मराठीचं ऑडिशन आहे. चला मग जाऊ आपण सगळे ऑडिशनला. हा चालू ना राव. हो अरे पण ती ऑडिशनची लिंक व्हॉट्सअप कर ना. हो करतो, थांबा. कर. अरे अनिल तुझा व्हॉट्सअप नंबर दे मला. अरे ते माझ्याकडे साधा फोन आहे, अँड्रॉइड फोन नाहीये. काय तुला साधा फोन आहे, अँड्रॉइड फोन नाही तुझ्याकडे? काय राव, घे नाही का अँड्रॉइड फोन? हा देतो. अरे दे रे बाबा लवकर. एक तर पुण्यामध्ये भरपूर ऑडिशन असतात, त्यात तुला मला SMS करा ना व्हॉट्सअपमध्ये. चला लवकरात लवकर घे बाबा तू फोन. हा अरे नेक्स्ट. तिथे जाऊन उभे राहा. तुमचं नाव आणि प्रोफाईल द्या. माझं नाव अनिल साळुंके, वय वर्ष 19. माझा मोबाईल नंबर 7588070030 आणि उंची 5'8". मी आजपर्यंत नाटकातून कामं केलेली आहेत. आणि माझी प्रोफाईल स्क्रिप्ट रेडी आहे तुमची? हो चालू करा. स्टार्ट. येस साहेब. साहेब मला नोकरीची खरंच खूप गरज आहे हो. साहेब मी लय गरीब आहे साहेब. तुम्ही मला इकडे जे जे काही काम द्याल ना ते मी अगदी मनापासून करायला तयार आहे. तुम्हाला कुठं बी तक्रार करायला जागा ठेवणार नाही बघा. फक्त मला एक संधी द्या साहेब. मला या नोकरीची लय गरज आहे हो. माझ्या घरची परिस्थिती जरा बेताची आहे साहेब. माझ्या आईने आजपर्यंत माझ्यासाठी लय कष्ट केले. मला वाढवलं, मला शिकवलं, मला मोठं केलं, मला इथपर्यंत आणून सोडले साहेब. वेळोवेळी तिने माझ्या बापाच्या हातचा मार बी खाल्लाय हो. पण कधी आमच्या डोळ्यात पाणी नाही येऊ दिलं. म्हातारीने लय केलं आमच्यासाठी. आता आमची बारी, आता आमची बारी. आता आम्हाला काहीतरी तिच्यासाठी करायचंय. माझी लय मोठी स्वप्न आहेत. माझ्या बहिणीचं मला थाटामाटात लग्न करून द्यायचंय. माझ्या लहान भावाला मला शिकवायचंय, मोठं करायचंय. पण साहेब ही सगळी जी स्वप्न आहेत ना साहेब ती ह्या एका नोकरीवर येतो साहेब. मी माझ्या घरच्यांचा आता ते रडके आणि उदास चेहरा नाही बघू शकत साहेब. आता जर तुम्ही मला ही नोकरी नाही ना दिली तर साहेब माहित नाही मी घरी जाऊ शकेन का नाही साहेब. कदाचित मला माझ्या जीवाचं काहीतरी परवाईट करून घ्यायला गेलो. मला नाही माहिती. हा पण एक आहे बरं का, तुम्ही जर मला ही नोकरी दिलीत ना तर मात्र मी तुमचा लय उपकारी असेल बघा साहेब. खरंच सांगतो साहेब मला ही नोकरी द्यावं. मला लय गरज या नोकरीची. खरंच सांगतो साहेब. वा छान. गुड 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 गुड. छान ऍक्टिंग करतोस तू. थँक्यू सर. आणि दिसायला सुद्धा सुंदर आहे. पण काय आहे ना या फिल्म मधले सगळे कॅरेक्टर सिलेक्ट झाले आणि हे जे सगळं ऑडिशन असतं ना हे नावासाठी असतं. तू घाबरू नको, मी बोलेन तुझ्यासोबत प्रोड्युसर डायरेक्टर लोकांसोबत. पण त्याकरता तुला ना 1 लाख रुपये भरावा. 1 लाख रुपये साहेब? एवढे पैसे मी कुठनं? अरे घाबरू नको, स्टार बनवणार तुला 10 दिवसात. अख्खी फिल्म इंडस्ट्री ओळखेल तुला. हा बरोबर आहे पण गरीब घरच आहे साहेब. एवढे पैसे कुठून आणणार? नाही जमणार साहेब. ठीक आहे बघू तुझं काढलं. मी काय करू शकत नाही.
बरं ठीक आहे बघू. आता तू जा, काही छोटं मोठं काम असलं तर मी तुला फोन करतो. आता जा तू इथं. ठीक आहे. हां आणि ऐक ना, ह्याच्या तुझ्यासमोरच्या पैशाचं मी बोललो ना, हे कोणाला सांगू नको. अरे तुझ्या भल्यासाठी बोललोय मी. ठीक आहे. अरे बाबांना बरं नाही बघ अजिबात, आणि औषधं पण आणायची आहेत. आणि हे बघ, आता तू कॉलेजला नको जाऊस, शिक्षण बंद कर, कारण आता घरची सगळी जबाबदारी बघ तुझ्यावरच आहे. बाबांचा धंदा तुला आता रोज बघावा लागेल दिवसभर. काय कॉलेज बिलेज काय बंद करायचं काय काय? अरे मग आता त्यांना नाही होत पहिल्यासारखं, काय करणार आहे? यार हा काय फालतू पण जा. हा हॅलो, हा कोण बोलतोय? अरे हा अक्षय होय. हा बोल बोल. अरे तो डिस्प्ले गेला ना मोबाईलचा आता. हा बोल बोल. अरे सॉरी बाबा. हा येतो. हा ये ये. किती वेळ येतो? हा ये. अरे हा दुकानावरच आहे मी. हा ठेवू का? हा ठेवतो. हा चल बाय. हा हे बघा, हा एकदम भारी कापड आहे आणि स्वस्त पण आहे बरं का. अहो हा स्टॉप दुकानात 300 रुपयाला मिळतोय. हा बघा चला. कसं आहे 125, 125ला देतो. चला. आओ बघा इकडे एक आहे. थांबा 1 मिनिट. तुम्ही बोला, आवडला का? अजून अँड्रॉइड फोन नाही घेतला. काय चाललंय? हा घेणार आहे. काय चाललंय? किती वेळा फोन करायचा आम्ही? तुला गरज नाही का? तसं नाही रे. याचं काही होणार नाही. हा किती जरी चांगला ऍक्टर असला ना तरी याला त्याची गरजच नाही. हा एकच काम करणार, हे घ्या 100ला आणि हे घ्या 150ला. याच्या व्यतिरिक्त तो काही करणार नाही. अरे मुळात याला गरजच नाही त्याची. किती वेळा फोन करायचा? खरंच तुला गरज नाही वाटतं? अरे चल रे, आपल्याला ऑडिशनला लेट झाला आहे. चल. जाऊ दे रे. हे बघा ताई, हा 150ला आहे.